नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला तांदळाची भाकरी, वांग भरीतनी चटणी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य: वांग भरीतसाठी अद्रक लसूणची पेस्ट, अर्धी वाटी खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे, थोडी कोथिंबीर, गरम मसाला, मॅगी मसाला, एक टोमॅटो, धना पावडर, जिरे पूड, गूळ थोडं घेतलंय, लसूण, तिखट मसाला, कोकणी तिखट मसाला आहे हा, 3 वांगी घेतलेत आणि चटणीसाठी थोडे धणे घेतलेत, तिखट मसाला, खोबरं, कढीपत्ता, लसूण। आता आपण चटणी बनवून घेऊया। आता आपण हे सर्व थोडं तेल टाकून हलकं भाजून घेऊया आणि नंतर मग मिक्सरला लावून घेऊ। आणि वांग भरीसाठी हे पण भाजून घेऊया। खोबरं, शेंगदाणे, टोमॅटो आणि लसूण हे पण तेलामध्ये थोडं हलकं भाजून घेऊन मिक्सरला लावून आपण वांग भरीत बनवूया। तवा गरम करायला ठेवलाय। आता आपण थोडं तेल टाकूया तव्यामध्ये। आता आपण भाजून घेऊया खोबरं, धने, थोडं हलकं भाजायचं, जास्त भाजायचं नाही। त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं चवीनुसार, तिखट मसाला टाकायचा आणि मिक्सरला लावून घ्यायची चटणी आपण। झालंय भाजून, आता आपण काढूया। त्याच तव्यात वांग्याच्या भरीसाठी वांग्याचा मसाला भाजून घेऊया। तेल टाकले, थोडं शेंगदाणे टाकूया, हलकं जरा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया चांगले तेलामध्ये। शेंगदाणे आता थोडे ब्राऊन भाजून झाले। गॅस थोडं कमी करायचं, खोबरं भाजून घ्यायचं थोडं हलकं त्याच्यातच। लसूण पण टाकली त्याच्यातच। टोमॅटो टाकले, हे थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये सर्व मसाले ऍड करायचे, कोथिंबीर वगैरे सर्व, गरम मसाला, तिखट मसाला, मीठ टाकायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं। आपलं वांग्याचं भरीत करण्यासाठी मसाला तयार आहे आणि ही चटणी बनवली, चटणी पण आपली तयार आहे। आता आपण वांगी कटिंग करून भरून घेऊया मसाला हा वांग्याचं। मी वांगी घेतले, 3 वांगी घेतलेत लांब काळीवाली, आणि हे पाणी घेतले, याच्यामध्ये मीठ टाकलंय कारण वांगी काळी पडू नये म्हणून। आता आपण याला वांग्याला कटिंग करूया। असं चीर पाडून घ्यायची, चिर पाडून घ्यायचं मसाला भरण्यासाठी आणि मी मिठाच्या पाण्यात टाकायचे। बघू शकता तुम्ही। अशी सर्व ही वांगी कापून मिठाच्या पाण्यात ठेवूया आणि मसाला भरूया त्याच्यामध्ये। आता वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया। हे मिठाच्या पाण्यात टाकलेले वांगी
शकता तुम्ही, असं कटिंग करायचं आणि ह्याच्यामध्ये मसाला भरायचा. हाताने भरा नाही तर चमच्याने भरा, पण मी हातानेच भरते म्हणजे व्यवस्थित मसाला आतमध्ये भरला जाईल वांग्यामध्ये. तुम्हाला आवडेल तसा जास्त कमी भरा मसाला. बघू शकता तुम्ही, हलक्या हाताने भरायचं नाहीतर मग हे ना तुटली जातात वांगी. हलक्या हाताने भरायचं, तुटली जातात वांगी. असे सर्व वांगी भरून घ्यायचे आपण. पॅन गरम करायला ठेवला गॅसवर, गरम झाले. आता आपण तेल टाकूया. तेल तापले. आता वांगी टाकूया आपण फ्रायसाठी. गॅस थोडा कमी करूया. वांगी टाकली फ्रायसाठी. आता आपण झाकण ठेवूया आणि गॅस थोडा कमी करूया. तुम्ही बघू शकता मी वांग्याचं भरीत करायला टाकलेलं झालंय. आपण थोडं आता पलटी करूया हलक्या हाताने. छान शिजलंय, बघू शकता तुम्ही. आपण वरून कोथिंबीर टाकून थोडं 2 मिनिटं परत झाकण ठेवून 2 मिनिटं ठेवूया. परत झाकण ठेवूया आपण. आता आपण तांदळाची भाकरी बनवायला घेऊया. पीठ घेते चाळून तांदळाचं. आपण भाकरीसाठी पीठ भिजवून घेतलंय भाकरीचं. आता आपण भाकरी बनवूया. आता आपण भाकरी शेकून घेऊया. भाकरी टाकते तव्यात. तवा गरम झालाय.
पातळ एकदम भाकरी आले, बघू शकता तुम्ही. आपण पलटी करूया. आता आपण बाकीच्या पण भाकऱ्या तशाच बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली तांदळाची भाकरी, वांग भरीत, चटणी तयार आहे.